वानखेडे यांचं आंदोलन आहे बरं का, आहे, खोटं नाही. कारण आज सकाळी पाहिलं मी, त्यांनी सकाळी लाईव्ह वेगळं घेतलं होतं, पण आता लाईव्ह घेतलं ते डायरेक्ट आझाद मैदानावरून. आता त्याच्यातले काही तुम्हाला मोजके मुद्दे सांगते. संगीताबाई वानखेडे यांचं आंदोलन कशासाठी आहे? महिलांच्या अधिकारासाठी, सगळ्याच महिलांच्या. मग कोणत्या महिलांवर अन्याय झालेला आहे, कोणत्या महिलांचा विनयभंग झालेला आहे, कोणत्या महिलांवर बलात्कार झालेला आहे, तर वगैरे वगैरे वगैरे. ह्या केसेस पोलीस घेत नाहीत, त्यांनाच उलट घाणेरडे प्रश्न विचारले जातात. मग महिलांना कुठंतरी न्याय मिळावा म्हणून आंदोलन आहे. कुणाला न्याय मिळावा? महिलांना. आता त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांची इज्जत कशी करत होते, स्त्रियांविषयी त्यांच्या मनात किती आदर होता, ह्याचे ही बॅनर लावलेली आहेत. ती छान वाटलं, मला खरंच आवडलं. पण दुसरी बॅनर की असं महिलांना असा अत्याचार केला जातो किंवा म्हणजे अशा प्रकारचे कुठले बॅनर नाहीत. बाकीचे जे बॅनर आहेत ती कोणते आहेत माहिती आहे? जे इंस्टाग्राम अकाउंटला त्यांची एडिटिंग केली जाती, परत यूट्यूबच्या अकाउंटला त्यांचे कॅप्शनमध्ये म्हणा किंवा जे थंबनेल टाकून वेगळ्या घाणेरड्या प्रकारे थंबनेल टाकले जातात, ती पण फेक अकाउंटवरून. बरोबर आहे तुमचं, म्हणजे त्या बाईचं बरोबरच आहे की स्त्रियांचा आदर करणं गरजेचं आहे. आणि स्त्रियांची इज्जत म्हणजे काचाचं भांड आहे, ही तिनं सकाळच्या लाईव्हमध्ये बोलली होती की तिनं उपोषण नाही जमणार बरं का, आंदोलन कशासाठी करायली, तर स्त्रियांची इज्जत म्हणजे काचाचं भांड आहे. पण काही महिला असतील, पुरुष असतील, तर स्त्रीची इज्जत खूप काढतात आणि सगळ्यात स्त्रीचा महत्त्वाचा दागिना म्हणजे तिची इज्जत असते, असं तिनं सकाळी सांगितलं. आणि इज्जत म्हणजे काय, तर तिचं चारित्र्य. आणि मग काही विकृत बुद्धीचे नालायक लोक काय करतात की जेव्हा ती स्त्री संघर्ष करत असताना ती मागं पडत नाही, तिला काही जरी लांछन, तिच्या चारित्र्याला लांछन लावतात. आणि मग ती लांछन का लावायचं, तर बाकीच्या गोष्टीत तर ती मागं पडत नाही किंवा भीत नाही, एकदम निर्भीड आहे. मग काय करायचं, तिला आपल्या आटुक्यात कसं घ्यायचं, आटुक्यात म्हणजे तिला आपल्या ताब्यात कसं घ्यायचं, तर त्या स्त्रीच्या चारित्र्यावर लांछन लावायचं, तिच्या चारित्र्याला डाग लावायचा. कारण कुठल्याही स्त्रीचं चारित्र्य ही खूप तिच्यासाठी एक अनमोल गोष्ट आहे. कारण एखाद्या बाईची जर एकदा काही इज्जत गेली तर ती वापस येणं कठीण आहे. आणि असंच काहीतरी संगीताबाईचं पण म्हणणं आहे. आता ही विकृत आणि नालायक बुद्धींच्या लोकांमध्ये ही संगीताबाई पण जमाय. आता ही स्त्री हक्काच्या आंदोलनासाठी मी स्वतः लढते म्हणती. मग ह्या 2 महिन्याखाली केलेलं कार्य काय होतं तिचं? चांगली गोष्ट आहे, मी वाट बघत होते. तिनं मगाच्या लाईव्ह मध्ये वाईट वाटलं ग संगीताबाई, तू माझं नाव नाही घेतलं, नाहीतर तुझ्या नावावर तुझ्या तोंडून जरा नाव घेतलं असतं तर तुझं असं म्हणणं आहे ना, तुझं नाव घेतलं की माझे व्ह्यूज वाढतात. घ्यायला पाहिजे होतं ग, तू माझं नाव घेतलं असतं तर लोक माझ्या अकाउंटला येऊन बघितलं असतं, व्ह्यूज वाढले असते. तर आत्ता हिनं दुसऱ्यांचं सांगते, हिचं असं काम आहे हो, आपलं ठेवा झाकून आणि लोकांचं बघा वाकून, हिचं असं काम आहे. मग ह्या जी 1.5 महिन्याखाली जी विकृत बुद्धी संगीताबाईनं केली, आता पण तिचे ती थंबनेल बघा ना, जरा नंगेच्या अशा, जरा नंगेच्या बाया तशा, जरा नंगेच्या ही ठेवलेल्या नाही ठेवलेल्या, इतक्या घाणेरड्या प्रकारे जर तू एखाद्या समाजसेवकाचं किंवा जो जनतेसाठी झटतोय अशा व्यक्तीचं थंबनेल खूप घाणेरड्या प्रकारे जर तू ठेवत असशील तर त्या व्यक्तीच्या मागं कोट्यावधी पब्लिक आहे. ती पब्लिक तुझी आरती नाही ओवाळणार किंवा पाया नाही पडणार, मग पोलीस तुझी का केस घेतील? पहिले कुठाने तू करते, वैचारिक वाद आहे, वैचारिक वाद व्यवस्थितरित्या सुंदर शब्दात मांडना. पण तू वैचारिक वाद सुंदर शब्दात नाही तर ते जरा गु खातो का, असं करतो का, नको त्या घाणेरड्या शब्दात जर तू बोलत असशील तर त्या जरांगे पाटलाचे समर्थक तुला ह्याच प्रकारे वागणूक देणार झाले. आणि तू पोलीस केस जरी करायला गेली आणि पोलिसांना जेव्हा जे काही त्यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांनी जर तुझे असे थंबनेल दाखवले तर, आता बाकीचेच सोड, ठीक आहे, तू काही दिवस म्हणत होती तो पण तू माझा थंबनेल नाही टाकला, पोस्टर करायला पाहिजे होतं तू थंबनेलचं माझ्या यूट्यूबच्या, जे आत्तापर्यंत ओरडून सांगत होती की त्या बाईनं मला कोणतरी नवरा म्हणून जोडला म्हणून, ते थंबनेल टाकायला पाहिजे होतं ना, तू नाही टाकलं. कारण तुला तुझी चुकी त्याच्यात मान्य झालेली आहे की मी ना व्हिडिओमध्ये तुझा नवरा बोलले नव्हते. मग जर मी ज्या गोष्टी बोलले नव्हते त्या गोष्टी तू नाही ऐकता आरोप केलेस माझ्यावर,
केलेस ना. मग जी तुझी विकृत बुद्धी आहे ना, तुझ्या विकृत बुद्धीमुळे तुझ्या मुलींना सुद्धा बिचाऱ्यांना त्रास व्हायला लागलेला आहे. वैचारिक वाद आहेत बाई. जरांगे पाटील समजा चुकीचं करायले तर त्यांची SIT चौकशी लावली का नाही ही माहित नाही. लावली म्हणतात आणि लावली पाहिजे, लावावी. पण त्या आत्तापर्यंतच्या 2 वर्षांमध्ये कुठंच जरांगे पाटलांनी चुकीचं केलंय असं दिसून नाही आलेलं. मग तू वेळोनवेळी किती घाणेरड्या प्रकारे जरांगे पाटलांना शिवीगाळ करती, किती घाणेरड्या प्रकारे बोलती, किती घाणेरड्या प्रकारचे तू थंबनेल ठेवती. मग ज्या वेळेला तू पोलीस स्टेशनला हे दाखवशील ना, त्यावेळेला मराठा समाज झोपलेला नाही की तुझे थंबनेल वेगळे असतात वरचे. जरांगे पाटलांच्या नावाचे वेगळेच थंबनेल असतात आणि त्याच्या आतमधले व्हिडिओ वेगळेच असतात. मग हे असं का? हे आम्ही कायदा सगळ्यांसाठी आहे. या देशाला संविधान लागू आहे. हे तू वरडून सांगतीस. कायदा फक्त बाकींच्यासाठी आहे आणि तुझ्यासाठीच नाही असं नाही बरं का, लक्षात असू दे. कारण जर तू कुणावर वार करत असशील तर समोर कडून काय तुझी आरती ओवाळायची आशा आहे का? तुला वारच येणार ना बाई. कारण हाच विषय माझ्या बाबतीत घडला म्हणून तुम्ही ठेवलेलं थंबनेल कदाचित नसतील लावलं. कारण त्या थंबनेल मध्ये मी कुठं चुकीचं ठेवलं नव्हतं, पण तू चुकीचं सांगत होती समाजाला की हिनं माझं असं थंबनेल ठेवलेलं आहे म्हणून, आणि माझा नवरा म्हणून फोटो लावला म्हणून. तुझा नवरा म्हणून नव्हता लावला. आणि मला होती आशा की तू ते थंबनेलचा फोटो काढून लावशील. आशा मोड झाली राव माझी. आणि आणि तू माझं नाव का नाही घेतलं तुला ही उदाहरण सांगते. कारण तुला माहिती आहे की तू खूप मोठा गुन्हा केलेला आहेस माझ्या बाबतीत बाई. तू स्वतः काल महिला दिनाच्या निमित्तानं ओरडून सांगितलंच की बाईचा दागिना म्हणजे तिची इज्जत असते. बाईचा दागिना म्हणजे तिची इज्जत असते. आणि इज्जत काय म्हणजे तिचं चारित्र्य. एखाद्या बाईच्या चारित्र्यावर डाग उडवणं हे खूप मोठी चुकी आहे. मग तू कसं काय खाल्लंस ग? तुला कुणाचा तरी अनोन नंबरवरून फोन येतो, त्या व्यक्तीची ना ओळख ना पाळख ना काहीच नसताना तुला फोन येतो. तू फोन आल्यानंतर डायरेक्ट सोशल, अगं बाई एखाद्या गावात जरी कालवा झाला तरी त्या बाईला तोंड नाही दाखवू वाटत, आणि तू डायरेक्ट सोशल मीडियावर म्हणजे अख्ख्या भारतामध्ये तू माझा कालवा केलास की ही बाई अशी अशी आहे म्हणून, हिला अशा अशा कारणावरून कामावरून काढला. अगं तू आज आंदोलन करते म्हणलेस, तुला अक्कल शेण खायला गेलती का तुझी? ए बावळट बाई, आज स्त्रीच्या हक्कासाठी आंदोलन करायले म्हणून मोठ्यापणात सांगती. ज्या वेळेला तू माझ्यावर कुठलाच विचार नाही करता जेव्हा आरोप केलेस तेव्हा तुझी अक्कल काही शेण खायला गेलती? तुला खूप काही आज मी घाण बोलू शकते, पण महाराजांचा फोटो महाग आहे म्हणून तुला फक्त इथपर्यंतच मी बोलून गप्प आहे. तुला एखाद्या व्यक्तीनं, अनोळखी व्यक्तीनं फोन केला की असा असा प्रकार आहे, केला त्या बाईला असं असं काढून टाकलं, त्या बाईचं तिथं असं असं होतं, तर तू ह्या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे हे बघणं गरजेचं होतं. कारण जो तुला फोन आला तो व्यक्ती ना तुझ्या ओळखीतला, तुझ्या माहितीतला किंवा कुणीही नाही, तो व्यक्ती तुला फोन करून सांगतो आणि तू ती लगेच खरं मानलंस आणि सोशल मीडियावर भुंकलीस. का ग बाई, तुझ्या पुरींवर कोण गेलं की तुला किती झोंबलं ग? फक्त पुरींची एडिटिंग केली ही तुला घुंगरं लागले खालीवरी पाक, आणि तू तर तुझ्या तोंडानं माझ्या इज्जतीवर डाग उडवलेस. का? मी कुणाची पुरगी, मी कुणाची बहीण, मी कुणाची बायको, मी कुणाची आई नव्हते का ग? मी स्त्री नाही? मग तू स्वतःच स्त्रीवर अन्याय करणारी बाई आणि तू आंदोलन करायला गेली आणि कळलं, आमच्या लक्षात आलं तुझ्या मागे किती पब्लिक आहे. पब्लिकच्या चांगलं लक्षात येतं बाई. लाईव्ह वर नुसतं कमेंट करणं, वा मस्त शुभेच्छा वागीन म्हणणं सोपं असतं. जरांगे पाटलांनी नुसता घरातून पाय बाहेर टाकला तरी हजारो लोक मागं जातात. का तर लोकांना माहिती आहे तू खोटारडी बाई आहेस. जरांगे पाटील हे खरेच्या मार्गाने जातात. आणि वर जरांगेच्या मागचं पब्लिक संपलंय, पब्लिक. तुझ्या मागं सुरुवातीलाच तुझ्या मागं पब्लिक नाही. एवढं वरडून सांगून पण का? तर काही लोकांना माहिती आहे की तू अत्याचार करणारी बाई आहेस, तू अन्याय करणारी बाई आहेस. आणि ती अत्याचार अन्याय, आता जी तू टोळीचा विषय तिथं एक थंबनेल टाकलंस परत, आणि जे तुझं थंबनेल आहे ते थंबनेल आम्ही दाखवू ना. तुझे थंबनेलचे स्क्रीनशॉट काढून पोस्टर लावलेच तर वेळ आल्यावर, वेळ जर आला तसाच
पुढचं कार्य चालू झालं, पोलिसांची कारवाई चालू झाली तर आम्ही त्यावेळेला दाखवू. ह्या विजयाताई बारामतीकर वगैरे आहेत ना सगळ्या, परत एकदा त्यांच्याकडं पोलीस चौकशीसाठी आम्ही पण नेऊ. का तर ज्या बायकांना तू जरांगे पाटलांच्या ग्रुपच्या बायका आहेत म्हणलीस ना, वरी थंबनेल ठेवलंस ना तू, आणि त्याच्यामधली काही जी तुझी कहाणी आहे की बारामतीकर ताईंची आमची म्हणजे मी त्याच्यात नाहीच आहे मुळात, बारामतीकर ताई आमकं टमक्या बायकांची जी तू कहाणी सांगितलीस ग्रुपची, त्या ग्रुपचा लांब लांब पर्यंत जरांगे पाटलांशी संबंध नाही. कारण तुमचे गच्ची प्रकरण त्या बारामतीकर ताईला तुम्ही जेव्हा चपलानं मारायला गेलते ना, चपलानं त्यांना ती काही चपलाचा हार घातला, त्यांना काही काळं लावून त्यांना इतकं मारहाण केली, त्यांचा BP कमी झाला, त्याचा व्हिडिओ शूट केला मारतानाचा, हे जे प्रकार झालेले आहेत ना, तेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले नव्हते. कारण त्यावेळेला आम्ही स्वतः सोशल मीडियावर हे व्हिडिओ पाहिले होते, सोशल मीडियावर हे व्हिडिओ. मग ह्या प्रकरणात जर आणि त्यातून तुमच्या एकूणमेकीच्या मैत्री झाल्या, त्या मैत्रीतल्याच बायका तुझ्या घरी यायला लागल्या, तुझ्या चौकशा करायला लागल्या, किंवा तू कशी आहे ही तुझी चौकशी सगळी करायला लागली, आणि तू नाव काय दिलंस की जरांगे पाटलांच्या ग्रुपच्या बाय. म्हणजे किती एक नंबरची खोटारडी बाईन तू बायकांना न्याय मिळवून देणार. तू आत्ताचं जे आंदोलन आहे हे कुठंच दिसत नाही की बाकींच्या बायकांसाठी, ही फक्त तुझ्या थंबनेल एडिटिंग जी होती त्याच्यासाठी आंदोलन आहे. कारण तू स्पष्टपणे तसं दाखवलेस, पोस्टरच ते लावलेस, त्यामध्ये बाकीचे पोस्टर आहेत का? नाही त्यामध्ये. आणि मी महिलांना सांगते, खरं नाही सांगायची गरजच नाही, कारण तुला कुठं लोकांचा सपोर्टच नाही, मुळात तुला सपोर्टच नाही. आणि जे पेराल ना तेच उगवतं बाई. तू विषच पेरत गेलेली आहेस, ती विषच उगवणार आहे. तू दुसरीची आशा कशी करते ग बाई, तुझं एवढं ही वागणार तुझ्याकडून. आणि कदाचित तू म्हणून माझं नाव नसतील टाकलेलं, कारण मी व्हिडिओ सेव्ह केलेले आहेत. वेळ प्रसंगी मी स्वतः हे सगळं येणार आहे, दाखवणार आहे. जेव्हा हे पुढचं सगळं येणार आहे तर तू कोणत्या व्हिडिओला थंबनेल कसे ठेवलेस, तुझ्या ती स्पष्ट मत लाईव्हला व्हिडिओ कोणता आहे, व्हिडिओमध्ये ती विजया बारामतीकर ताई, ती मृणाली वगैरे 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 ज्या सगळ्या तुमच्या जी बायका होत्या, तुम्ही पहिले एकत्रित आलेले, ह्या सगळ्या बायकांचे प्रकरण आहेत. आणि त्याला तू जरांगे पाटलांच्या बायकांचं म्हणून नाव दिलंस. हा जो खोटाडपणा तुझ्या अंगात आहे ना, हा खोटाडपणा, त्याचे फळं भोगतीस तू, त्याचे फळं तू भोगतीस तुझ्या अंगातल्या खोटाडपणाची. आणि मी स्पष्ट बोलणारी, खरं बोलणारी बाई आहे. मला भय नाही कुठल्या गोष्टीचं, कारण माझ्या अंगात खोटाडपणा नाही. आणि जेव्हा मी एखादं पाऊल उचलते, पूर्ण विचार करून उचलते की पुढचा संघर्ष काय होणार आहे, पुढं परिणाम काय होणार आहेत. आणि तू जी केलतस, तर मग मला फक्त आता एकच तुला म्हणायचंय की तू महिलांसाठी बसली म्हणली, मग तुलाच कशी अक्कल नव्हती? तू स्वतः म्हणती ना महिलांचा सगळ्यात अनमोल दागिना म्हणजे तिचं चारित्र्य आहे, आणि तिच्या चारित्र्यावर ही लोक असे मग तू त्याच्यातलीच आहेस ना, तू तेच केलंस. ते जरांगे पाटील सरकारला आरक्षण दिना म्हणून शिव्या देत होते चिन्नाटांना, आणि तो हले रेडे घोडे एक वैचारिक वाद होती, तो लिहिलंस पण तू थंबनेल. आणखीन एक दुसरं बी थंबनेल आहे, वैचारिक वादाचं रूपांतर असं तसं काहीतरी आहे ते. आता त्याचे बी पोस्टर आम्ही बनवून आणू. ही थंबनेल बघा कोणते आहेत, आणि मधले व्हिडिओ बघा कोणते आहेत. आत्ता तुला ज्ञान आलं का की वैचारिक वादाला कशाला रूप वेगळं द्यायचं? मग मी वैचारिकच वाद मांडले होते की जरांगे पाटलांना चांगल्या शब्दात बोल, तुला त्यांचे विचार पटत नाहीत, ठीक आहे, पण तू काय केलंस, डायरेक्ट तू कुठल्या तरी छक्केकडं किन्नरकडं काय रेडे आहेत घोडे आहेत ती लावायचे, आमकं टमकं टमकं. मग जर तू एका महिला जरांगे पाटलांना घाणेरड्या शब्दात बोलायली म्हणून एक महिला तुला व्यवस्थित बोलली होती की जरांगे पाटलांना बोल, वैचारिक वाद आहेत पण चांगल्या सभ्य भाषेत मांड, तेव्हा तू आता तुझ्या लाईव्हला सुद्धा एखादं नीट बोला म्हणलं तरी तुझ्या आईला असं तसं तू किती घाण भाषेत बोलती. मग काय तुझ्या आरती करणार आहेत का लोक? आणि मी पण तुला एकदम सभ्य भाषेत, वैचारिक वाद होता, सभ्य भाषेत बोलले होते की असं असं संगीता वानखेडे असं असं जरांगे पाटलांना बोलती, असं तू हिचं तोंड केवढन, ही अशी बाईन, ही फालतू बाईन. तू डायरेक्ट माझ्यावर चोरीचे आरोप केलेस, शिंदळकीचे आरोप केलेस, नको नको ते आरोप केले. मग लोक तुला बुधवार पेठेतलं असं तसं म्हणले, तर लोक का म्हणले ही कारण पोलीस शोधतील आधी, ही गोष्ट लक्षात असू दे. लोक विचार करणार झाले की विनाकारण
का बोलतील असं? विनाकारण का बोलतील? आधी तू त्या लोकांना काहीतरी घाण बोललेलीच असणार, कारण ज्या प्रकारे मी तर तुला काहीच घाण बोलले नव्हते, पण तू मला इतक्या घाण शब्दात शिवीगाळ केलीस, इतक्या घाण. माझे आजा पणजे आई बाप अख्ख्या खानदानाला शिव्या दिल्यास. आणि इकडं तर सभ्यपणात सांगते, समोरची आई आणि आपली आई एकच असती. मग तू तुझ्या आईला अशाच शिव्या देते का ग? तुझ्या आईला लावते का तू हाले रेडे घोडे सगळं? नाही ना. मग दुसऱ्याच्या आईला लावायला तुला बरं चांगलं वाटतं, दुसऱ्याच्या आईला लावायला तुला बरा आनंद भेटतो. नाही, मी तुझी सगळी लायकी काढली असती, लय घाण भाषेत बोलली असते, लय घाण भाषेत. पण मी पहिलंच काय म्हणलं, पाठीमागं महाराज आहेत, त्यामुळं मी तुला घाण भाषेत नाही बोलू शकत. फक्त तुला काही प्रश्न विचारले. आणि तुझं जे आंदोलनाचं नाटक आहे ना, तर जरांगे पाटलांना हसत होते. अगं बाई, जरांगे पाटील उपोषण करत असताना इतकं पब्लिक उपोषणाला बसत होतं, स्वतःच्या पोटाला मारित होतं. तुझं फक्त आंदोलन आहे, ठय्या का सय्या आंदोलन काहीतरी, तिथला सुद्धा तुला पब्लिकचा सपोर्ट दिसला ग बाई आम्हाला. मला तर वाटलं आता एवढी गर्दी होणार, एवढी गर्दी होणार, एवढी गर्दी होणार की तिथं पाय टाकायला जागा भेटतो का नाही की, असं वाटत होतं मला. खरंच वाटलं. का तर म्हणलं आता ही बाई जरांगे पाटलांच्या गर्दीवर हसती, जरांगे पाटलांच्या पाठीमागचं पब्लिक असं झालंय. अगं आत्ता पण जरांगे पाटलांनी फक्त एक आवाज देऊ दे, एक आवाज देऊ दे, लाखावर पब्लिक त्यांच्या पाठीमागे जातं. कारण पब्लिकला कळतं, पब्लिकनं नाही बोलून दाखवलं तरी कळतं कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. आणि तुझ्यासारख्या बाईला पब्लिक सपोर्ट करतील का, की ज्या बाईला आई बहिणीची कुणाचीच इज्जत नाही, एक नंबरची बायकाची इज्जत काढणारी बाई. पण तू सांगते की जरांगे पाटील इज्जत काढतात. कधीच जरांगे पाटलांनी कोण्या बाईला, अगं तू त्यांच्यावर एवढी घाणेरडी भुकती तरी जरांगे पाटलांनी कधी तुझं नाव सुद्धा घेतलेलं नाही, कधी नाव सुद्धा नाही. इतकं घाण बोलते, घाण थंबनेल ठुती. अगं त्यांचे तू मजुरी करायलेलं टोपलन कपडे ती बनेलवर तू थंबनेल ठेवलं तरी जरांगे पाटील काय बोलले नाहीत. म्हणजे त्यांच्यात नम्रता आणि सभ्यपणा बघ. खरंच ती बायकांची इज्जत करतात, पण तू अशी नालायक बाई आहेस ना. एक बाई असून बाईची इज्जत करत नाही तू, पण तू बायेच्या न्यायासाठी लढायला गेली आणि पोस्टर कुणाचे तर स्वतःचे असे थंबनेल ठेवले, स्वतःची अशी एडिटिंग केली, फक्त स्वतःचे पोस्टर. तिथं बाकीचं एकही नाही की स्त्री न्यायासाठी म्हणून. वा रे वा. बसा आता आंदोलनाला, बघू आगे आगे होता है क्या.